श्री शिवाय नमस्कार. मराठी धार्मिक कथा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण रामायणातील युद्धभूमीवरील एक कथा ऐकणार आहोत. रावणाचा पुत्र मेघनाद याने रणभूमीवर सीतेचा वध कसा केला, काय आहे यामागचे नेमके रहस्य, हेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. मेघनाद हा रावणाचा पुत्र होता व तो मनोरुग्ण आणि दुष्ट राक्षस होता. तो रावणापेक्षाही दुष्ट आणि क्रूर असून मायावी सुद्धा होता. मेघनादाकडे देवी देवताकडून मिळालेले अगणित वरदान होते. मेघनाद अजिंक्य असूनही तो राम आणि लक्ष्मणाला मारण्यात अयशस्वी ठरला. राम लक्ष्मण हे सामान्य मनुष्य नसून देवरूपी आहेत व ते मृत्यूच्या पलीकडचे आहेत याची जाणीव त्याला झाली होती. देवी सीतेला रावणाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी भगवान रामाने आपल्या वानराच्या सैन्यासह लंकेवर हल्ला केला आणि रावणाला युद्धासाठी आव्हान दिले. रावणाचे सैन्य, नातेवाईक आणि पुत्र सर्व युद्धात एक एक करून मरत होते. परिस्थिती प्रभू रामाच्या बाजूने होत होती. अशा परिस्थितीत रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद तिथे आला, ज्याला इंद्रावर विजय मिळवल्यामुळे इंद्रजित असे सुद्धा म्हटले जाते. तो युद्धासाठी तिथे आला. एका कथेनुसार असे मानले जाते की रणांगणात वानर सेना आणि राम लक्ष्मण यांच्यामध्ये भीती आणि निराशा पसरवण्यासाठी रावणाचा पुत्र मेघनाद याने आपल्या सामर्थ्याने एक मायावी सीता निर्माण केली, जी हुबेहूब सीतेसारखी दिसत होती. मेघनादाने मायावी सीतेला आपल्या रथासमोर बसवले आणि तिला रणांगणावर घेऊन फिरू लागला. वानरांनी तिला सीता समजून तिच्यावर हल्ला केला नाही. नंतर मेघनादाने मायावी सीतेचा शिरच्छेद केला. हे दृश्य पाहून वानर सेनेत नैराश्य पसरले. ज्या सीतेसाठी ते युद्ध लढत होते ती सीता मारली गेली होती असे सर्वांना वाटू लागले. आता युद्ध करून काय उपयोग? आजूबाजूला रक्त सांडलेले पाहून सर्वजण दुःखी झाले. मायावी सीता मृत झाल्याचे जाणून वानरांनी हनुमानाच्या आज्ञेवरून युद्ध थांबवले. इंद्रजिताला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की कालीची उपासना केल्यावर तो अजिंक्य होईल, त्याला युद्धात कोणीही हरवू शकणार नाही. हे इंद्रजिताला आठवले, पण या साधनेसाठी राम लक्ष्मणाला काही काळ युद्धातून काढून टाकणे हे त्याच्यासाठी आवश्यक होते. आपल्या भ्रमातून मेघनादाने देवी सीतेचे अपहरणाच्या वेळी ती जशी होती तशीच ती अचूक प्रतिमा प्रकट केली. मेघनादाच्या रथावर देवी सीतेला उदास अवस्थेत पाहून वानर सैनाचा उत्साह मावळला गेला. इतक्यात मेघनाद प्रभू रामाच्या समोर आला आणि म्हणाला, नीट पहा, देवतांचा नाश आणि पित्याच्या मोहाचे कारण बनलेली या स्त्रीचा मी कसा अंत करणार आहे. असे म्हणत मेघनादाने देवी सीतेचे मस्तक छाटले. श्रीरामाने म्हटले, हे शक्य नाही. जसे पाण्या वाचून मासा, जसे पाण्या वाचून झाड, तसे सीते वाचून राम आहे. मी जिवंत आहे म्हटल्यावर सीतेला काहीही होणार नाही. या जीवनाला काहीच अर्थ उरलेला नाही. या युद्धाला काही अर्थ सुद्धा नाही. राम दुःखात बुडाले. लक्ष्मणाला दुःख आवरेना. राम लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव, जामवंत हे थोड्या वेळासाठी शोकसागरात बुडाले. ही घटना पाहून भगवान राम दुःखी झाले आहेत असे वाटत होते की श्रीराम शक्तिहीन झाले आहेत. याचा संधीचा फायदा घेऊन मेघनाद ध्यान करण्यासाठी तेथून गायब झाला. तर मंडळी, श्रीराम हे अंतर्यामी आहेत. त्यांच्या नजरेतून कोणतीही गोष्ट सुटणे हे शक्य नाही. भगवंताला सर्व सत्य माहित होते, तरी पण ते शांत मर्यादा पुरुषोत्तम होते. संपूर्ण रणांगण दुःख सागरात बुडालेले पाहून विभीषण तिथं आले आणि रामाला समजावून सांगू लागले की मेघनाद देवी सीतेचा वध करेल हे अविश्वसनीय आहे. यासाठी रावण त्याला कधीही परवानगी देऊ शकत नाही, कारण रावण देवी सीतेवर अत्यंत मोहित आहे. दुसरीकडे हनुमानाने माशीचे रूप धारण केले आणि सत्य जाणून घेण्यासाठी अशोक वाटिकेत पोहोचले आणि हनुमानाने पाहिले की देवी सीता बागेत उदास बसली होती. हनुमान परत आले आणि सर्व परिस्थिती भगवान रामांना सांगितली. त्यामुळे वानर सेनेमध्ये उत्साह पसरला आणि विभीषणाच्या मदतीने लक्ष्मणाने मेघनाद ज्या ठिकाणी तप करत होता
तिथे गेला. लक्ष्मणाने मेघनादाला युद्धासाठी आवाहन केले. मेघनाद आणि लक्ष्मण यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. शेवटी लक्ष्मणाने देवराज इंद्राचे शस्त्र चालवले आणि मेघनादावर हल्ला केला. त्यामुळे मेघनादाचे शिर कापून मेघनादाचा मृत्यू झाला. तर मंडळी, रामायणातील ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यम.